तर नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघा खानापूरच्या पलीकडे रामनगर या ठिकाणी पोहोचलेलो आहे. तर एक घरामध्ये त्यांना साप दिसून आला होता, तर तो कोणत्या जाऊन आपल्याला दिसलेला नाही. आपण त्याला बघून त्याला सुरक्षितपणे पकडून सुरक्षितपणे निसर्गात सोडून देणार आहे. तर तो या पेटीच्या पाठीमागं बसलेला आहे. आता बघूया कोणत्या जातीचा साप आहे, बघून त्याला सुरक्षित सोडून देण्याचं काम करूया. तर या ठिकाणी तो दिसतोय. तर बघा मित्रांनो की हा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा म्हणजेच नाग जातीचाच साप आपल्याला या ठिकाणी दिसतोय. तर या ठिकाणी तो फणा वगैरे दाखवायला तो चालू झालेला आहे. बघू शकताय खूपच विषारी असणारा साप आहे आणि ज्यावेळेला त्याला पळायला जागा नसते तर त्यावेळेला तो असा पूर्व चेतावणी देत असतो बघा. तर मी या ठिकाणी हात हलवतोय असा, म्हणून तो त्या हाताकडे बघून आयुष्यपत बघितलं का. तर अशा प्रकारे साप सूचना वॉर्निंग आपल्याला देत असतात बघा. खूपच ॲक्टिव्ह सुंदर देखणा हा साप आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळतोय. तर बघा त्याची लांबी वगैरे कशी दिसते. याची लांबी 2 फूट आहे, बघू शकताय. तर बघा मित्रांनो की असे साप आपल्या घरामध्ये येत असतील तर थोडीशी काळजी आपल्याला घेतली पाहिजे, कारण हा अतिविषारी साप आहे. याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचं विष आढळून येत असतं आणि ज्या वेळेला या सापाला धोका वाटतो त्याच वेळेला साप असे पूर्व चेतावणी देऊन आपल्याला सूचना देत असतो आणि सांगत असतो की माझ्या जवळ येऊ नका म्हणून. बघू शकताय त्याची डिझाईन वगैरे कशी दिसते आपल्याला मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. कारण बघा मित्रांनो की गहू चिटकवल्यासारखी त्याची त्वचा आपल्याला दिसते. थोडंसं मी झूम पण करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा त्याच्या डोळ्याच्या खालच्या बाजूला एक काळी तिरकी रेषा आपल्याला दिसते. बघू शकताय तो घाबरून पूर्व चेतावणी आपल्याला देतोय. हा तर बघा मित्रांनो की याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचं विष आढळून येत असतं. तर ह्याच्या फाण्याच्या पाठीमागं थोडीशी डिझाईन आपल्याला पुसाट दिसते, लक्षात घ्या. फुसफासतोय तो, आवाज देतोय, त्याचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. तर बघा याची त्वचा बघितली आपण तर लक्षात येते आपल्या गहू चिटकवल्यासारखी त्वचा आहे आणि संपूर्ण शरीर भागाचा तो फुगवतोय, म्हणजे की आपल्याला सूचना द्यायसाठी तो श्वास ज्या वेळेला घेतोय त्यावेळेला त्याचं शरीर प्रसरण आणि आकुंचन पावते. बघू शकताय अशी त्वचा असेल तर लक्षात घ्यायचं की थोडंसं सावध राहायचं. धामण सापाची त्वचा जरा थोडीशी वेगळी असते. तो बघा कसं आक्रमक होतोय बघा. बघा गहू अगदी सेम गहू चिटकवल्यासारखी त्याची त्वचा आहे, म्हणून याला हिंदीमध्ये गेव्हन या नावानं ओळखलं जातं. अतिविषारी साप असल्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचा आपण त्रास न देता कुठल्याही प्रकारचा आपल्याला न धोका होता आपण त्याला पकडणार आहोत, याची सर्वांनी नोंद घ्या. आणि व्हिडिओ बघून कोणी सापाला पकडण्याचा प्रयत्न करत जाऊ नका, कारण धोका होऊ शकतो. तो आपल्याला वॉर्निंग देण्याचं काम करतोय बघा मित्रांनो. साप स्वतःहून कधी आपल्याला चावत नसतो. ज्या वेळेला तो घाबरलेला असतो त्याच वेळेला अशी पूर्व चेतावणी देत असतो. अजिबात घाबरून जाऊ नका, कारण साप स्वतःहून आपल्याला चावत नसल्यामुळं काळजी करायची गरज नसते. तर तो वर आला, जरी वर आला तरी घाबरू नका, कारण त्याला मी जाऊन देणार नाही. अगदी सुरक्षित आपण त्याला पकडलेलं आहे. सापांना पकडत असताना एक काळजी काय घ्यायची असते की त्याला इजा होणार नाही याची आपण काळजी घ्यायची असते, म्हणजे तो आपल्याला इजा करत नसतो. आपण त्याला जबरदस्तीने पकडवायचा प्रयत्न केला की तो घाबरून चावण्याची शक्यता असते. त्यामुळं माहिती असल्याशिवाय सापांच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. तर बघा मित्रांनो,
माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन बटन दाबून ऑलचं ऑप्शन क्लिक करायला विसरू नका. नाव काय तुमचं? रामचंद्र उत्तम थोरात यांच्या घरामध्ये हा साप निघाला होता. त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. तर बघा मित्रांनो, आपण थोड्या वेळापूर्वी हा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा म्हणजेच भारतीय नाग हा साप आपण सुरक्षितपणे रेस्क्यू केला होता बघा. तर त्याला आपण सुरक्षितपणे पर्यावरणामध्ये म्हणजेच निसर्गामध्ये सोडण्यासाठी आलेलो आहे. तर तो कशा पद्धतीनं बाहेर निघतोय बघा आणि बाहेर निघून तो सुरक्षितपणे कशा पद्धतीनं निसर्गात बाहेर जातोय बघा. तर असा साप दिसला तर कोणीही त्याच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण हा साप अतिशय विषारी आहे आणि याच्यापासून बऱ्यापैकी धोका होतो आहे माणसाला. आपण त्याला बाहेर घेतलेलं आहे. तर या ठिकाणी थोडंसं आपल्याला वारुळ वगैरे दिसतंय, तर त्या वारुळा सोडण्याचा आपण प्रयत्न करूया. तर तो या जंगलातल्या वारुळामध्ये निघून गेलेला आहे बघा मित्रांनो. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन बटन दाबून ऑलचं ऑप्शन क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो.